इफ यू आर नॉट जर्नलिंग येट किंवा तुम्ही या कन्सेप्टबद्दल कधीच काही ऐकलेलं नाही आहे, देन तुम्ही खूप काही मिस करताय. आणि ते काय आहे किंवा जर्नलिंग कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ॲक्च्युली जेव्हा मी लास्टचे 2-3 व्हिडिओज पोस्ट केले होते त्याच्याखाली मला कमेंट आली होती की जर्नलिंग कशी करायची त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं तुमच्या पद्धतीने सांगा म्हणून. सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना अजून माहिती नाही आहे किंवा ज्यांना करायचं आहे पण कळत नाही आहे स्टार्ट कशी करायची. तर या व्हिडिओमध्ये मी सगळं सॉर्ट करणार आहे, तुमच्या बिगिनिंगपासून तर तुम्हाला कसं पुढे जायचं आहे त्याच्याबद्दल एव्हरीथिंग. सो लेट्स जस्ट क्विकली डाईव्ह इन टू द व्हिडिओ. सो नॉर्मली लोक जर्नलिंग त्यांचे गोल्स लिहिण्यासाठी, त्यांच्या ड्रीम्सचा किंवा गोल्सचा ट्रॅक ठेवण्यासाठी, त्यांची ग्रोथ कशी होती आहे तिचा ट्रॅक ठेवण्यासाठी किंवा सिम्पली त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या दिवसामध्ये, त्यांच्या मनामध्ये जे चालू आहे ते लिहिण्यासाठी जर्नलचा वापर करतात. त्याच्याबद्दल जर तुम्हाला जास्त जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगल करू शकता, बिकॉज याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट कवर करायचे आहेत, कसं स्टार्ट करायचं आहे ते कवर करायचं आहे. सो मी जास्त डीप जाणार नाही. त्यात पण भरपूर टाईप्स येतात जर्नल्सच्या, बट इफ यू नेवर हर्ड ऑफ इट देन आय थिंक मी जे सांगते ते ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊन तुमच्या पद्धतीने सर्च करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने स्टार्ट करू शकता. तर माझ्याकडे 2 जर्नल आहेत, 2 डिफरंट जर्नल आहेत. एक जी मी डेली जर्नलिंग करते ज्याच्यामध्ये, आणि एक आहे माझी क्राफ्टी जर्नल किंवा यू कॅन से ड्रीम जर्नल किंवा इट्स जस्ट माय थिंग, ज्याच्यामध्ये मला वेगळं काहीतरी करायला आवडतं. सो त्या दोन्ही गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि एक्सप्लेन पण करणार आहे. स्टार्ट करूयात माझ्या डेली जर्नलपासून, विच इज दिस वन. आता ह्याच्यामध्ये मी माझी कन्सेप्ट तुम्हाला लगेच क्लिअर करून देते, आपण जास्त डिले नाही करूयात त्या गोष्टीला. तर ही माझी सेकंड जर्नल आहे. मी मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये स्टार्ट केलं होतं जर्नलिंग, आणि त्याच्यामध्ये मी खूप बेसिक लिहित होती. त्यावेळेला मी खूप जास्त कन्फ्यूज होती. मी खूप सारे ॲफर्मेशन्स वगैरे शोधायची, देन प्रॉम्प्ट्स वगैरे शोधायची ऑन पिंटरेस्ट किंवा इंस्टाग्रामवरती, देन यूट्यूबवरती, आणि खूप कन्फ्युजिंग होऊन जातं ते एका मोमेंटला जाऊन. सो मला ते नव्हतं हवं होतं, पण त्यानंतर मी माझं सॉर्ट केलं 2-3 व्हिडिओज वगैरे बघून. त्याच्यानंतर मला काय एक्झॅक्टली हवं आहे ते विचारात घेऊन, आणि मी सिम्पल माझा हे बनवला होता, तो मी तुम्हाला आधी दाखवते. त्याच्यानंतर मी तुम्हाला जो अपडेट केलेला आहे मी आता रिसेंटली, त्याच्याबद्दल पण थोडीशी इन्फॉर्मेशन देईन आणि ते पण दाखवेन. सो these are the 4 things ज्या मी स्टार्टपासून करते आहे. फर्स्ट इज डेली रिकॅप. नाव डेली रिकॅपमध्ये तुम्हाला सिम्पली लिहायचं आहे. जर्नलिंग इज नॉट समथिंग लाईक युअर डायरी ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सगळं लिहायचं आहे, तसं अजिबात नाही आहे. डेली रिकॅपमध्ये म्हणजे सकाळी तुम्ही उठला आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय केले किंवा कसं तुम्हाला आजचं हे हवं आहे, किंवा एखादी गोष्ट मागच्या दिवसाची राहिली आहे तुमच्या डोक्यामध्ये ती तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता. ते तुम्ही ह्या डेली रिकॅपमध्ये लिहून ठेवू शकता. म्हणजे तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे ते पेपरवरती उतरेल आणि तुमचा पुढचा जो पाथ आहे तो क्लिअर होईल. त्याच्यानंतर वी राईट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग थिंग. कधी आपल्याला असं वाटतं की लाईफमध्ये काहीच चांगलं चालू नाही आहे, त्याच्यासाठी असतं हे. जेव्हा आपण खूप डिमोटिवेटेड फील करतो तेव्हा यू शुड राईट ग्रॅटिट्यूड, कारण भरपूर अशा गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या आपण बघून न बघितल्यासारखं करतो, ज्या कोणाचे तरी ड्रीम्स असू शकतात. सो वी शुड अप्रिशिएट वॉट एव्हर वी हॅव. सो त्यासाठी शुड राईट ग्रॅटिट्यूड. काहीही लिहू शकता तुम्ही. आय एम ग्रेटफुल फॉर द फूड दॅट आय हॅव, आय एम ग्रेटफुल फॉर द शेल्टर, म्हणजे माझ्याकडे चांगलं घर आहे, किंवा माझ्या वर्कसाठी माझ्याकडे चांगली स्पेस आहे, किंवा आय एम ग्रेटफुल फॉर द जॉब आय हॅव, किंवा आय एम ग्रेटफुल फॉर द थिंग दॅट यू लाईक दॅट आय हॅव दिस थिंग. जसं की जर एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला एक कॉफी फ्रॉथर खूप टाईमपासून घ्यायचं होतं. आय लव्ह lattes and that type of fancy coffees, and I love to make it in my way. So मला तो कॉफी फ्रॉथर हवा होता. भरपूर टाईमपासून मी घेईन होतं, पण मग फायनली मी तो घेतला. सो आय कॅन जस्ट राईट दॅट रँडम थिंग रोज, वॉट एव्हर इट इज, काहीतरी नवीन ज्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. आणि भरपूर गोष्टी अशा मिळतील तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. सो त्या 3 गोष्टी तुम्ही इथे लिहू शकता. जर तुम्हाला तरीही काही सुचत नाही, यू कॅन गो टू पिंटरेस्ट अँड सर्च इट, किंवा गुगलवरती सर्च करू शकता तुम्ही की ग्रॅटिट्यूडमध्ये फर्स्ट स्टार्टिंगमध्ये बिगिनर ॲज अ काय लिहू मी ज्या सांगितल्या त्या गोष्टींमधून तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला आणखी गोष्टी भेटत जातील.
सो या यू नीड टू राईट दॅट हिअर. तुम्ही बिगिनर असाल तर. देन देर आर गोल्स. न गोल्स लॉंग टर्म गोल्समध्ये नाही जायचं आपल्याला, शॉर्ट टर्म गोल्समध्ये जायचं म्हणजे आजच्या दिवसाचं. बेसिकली आजच्या दिवसामध्ये मला काय काय कंप्लीट करायचं आहे. समजा माझ्या पद्धतीत झालं तर माझा दिवस स्टार्ट झाला आहे, मग आज जर समजा मंगळवार ते गुरुवारच्या मध्ये आहे, तर मग आज माझं शूट आहे, सो मला ह्या वेळेत मला शूट करायचं, किंवा नॉर्मली आज माझं शूट आहे तो मला कंप्लीट करायचा आहे, मला 2-3 व्हिडिओज एडिट करून ठेवायचे, एखादी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकायची व 2-3 स्टोरीज टाकायचे आहेत. ते माझ्या पद्धतीने झालं. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता की हे हा टास्क मला आज कंप्लीट करायचा आहे, किंवा आज माझ्यासाठी मला एखादी वेगळी गोष्ट करायची आहे, मी हॅपी होईन अशी एखादी गोष्ट करायची, पण त्याच्या आधी मला माझं काम होईल, जी माझ्या लाँग टर्म गोलमध्ये मला साथ देईल अशी एखादी गोष्ट करायची आहे. सो ते 3 किंवा 5 तुमच्या पद्धतीने तुम्ही गोल्स लिहू शकता. लास्ट थिंग इज ॲफर्मेशन्स. ना ॲफर्मेशन्स तुम्हाला खूप सारे मिळून जातील पिंटरेस्टवरती. खूप वेगवेगळ्या टाईपचे ॲफर्मेशन्स मिळतात. त्यात तुम्ही काहीही लिहू शकता जे तुम्हाला यू वॉन्ट टू अचीव. तुम्हाला जे नॉर्मली असं असतं ना की जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते जेवढं लांब दिसतं ना तेवढं तुम्ही ते इमॅजिन नाही करत की माझ्याजवळ असेल. तर ते खूप हे होऊन जातं की आपण ओव्हरवेल्म्ड होऊन जातो त्या गोष्टीमध्ये की मिळाल्यावर कसं कसं. तर त्याला आपल्याला नॉर्मलाइज करायचं आहे. जे पण आपले गोल्स आहेत त्या गोल्सना आपल्याला नॉर्मलाइज करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे लिहायचं आहे. सिम्पल एक्झाम्पल झालं तर आय एम बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ एव्हरी डे. तुम्हाला स्वतःला रिमाइंड करायचे त्या हर गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत, तुम्हाला अचीव करायचे आहेत, तुम्हाला त्यांना नॉर्मलाइज करायचं आहे आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते भरवत राहायचं आहे की ओके दिस इज समथिंग दॅट इज नॉर्मल टू मी, आणि जे माझ्याजवळ आलं तरी मला एवढं काही हे होणार नाही आहे. सो इट्स व्हेरी नॉर्मल थिंग. त्याला खूप जास्त एक्झॅजरेट करायची गरज नाही आहे. सो बेसिकली सम ॲफर्मेशन्स यू नीड टू राईट. मला काही मिळाले तर आय विल जस्ट पुट समवेअर, किंवा मग तुम्ही जसं मी सांगितलं तुम्ही कुठेही जाऊन सर्च करू शकता गुड ॲफर्मेशन्स तुमच्या रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड, ब्युटी रिलेटेड, स्किन केअर, वॉटेवर, फॅशन रिलेटेड, तुम्हाला जसे हवेत तसे ते ॲफर्मेशन्स तुम्हाला लिहायचे. यू नीड टू राईट 3 ॲफर्मेशन्स हिअर. सो वी आर गोइंग टू मेक अ सेट ऑफ 3. यू कॅन मेक इट 5, 7, however you want. सो हा होता माझा फर्स्ट हे ज्याच्यापासून मी स्टार्ट केली होती, आणि जवळजवळ आत्ता भरपूर आधीपर्यंत मी ह्याच सेम पॅटर्नमध्ये जर्नल लिहत आली होती. देन आय फाउंड आउट अबाउट फ्युचर सेल्फ जर्नलिंग ऑर द फ्युचर सेल्फ गाईड. सो त्यानंतर देर इज दिस वमन ऑन यू विल फाइंड हर ऑन स्पॉटिफायवर मिळेल तुम्हाला, किंवा मग यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. हर नेम इज बेक्स टीवर्ट. आणि त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये आणि त्यांच्या इंस्टाग्रामवरती मी ही कॉन्सेप्ट ऐकली होती अबाउट द फ्युचर यू सिरीज त्यांनी बनवली होती. त्याच्यामध्ये त्यांनी फ्युचर सेल्फ जर्नलिंगबद्दल सांगितलं होतं, आणि त्यांचाच रिसेंट एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये त्यांनी जे एक्सप्लेन केलं, आय लव्ह दॅट. सो मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, कारण त्याच्यानुसार मी पुढची जर्नलिंग स्टार्ट केली, म्हणजे एक अपडेटेड स्टेप घ्यायची, पुढची स्टेप घ्यायची त्यानुसार. सो मी त्या 3 ज्या स्टेप्समध्ये त्यांनी ती जर्नलिंग करण्याचं सांगितलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो दॅट जर ही कन्सेप्ट तुम्ही त्याच्याबरोबर हे झालं, किंवा मग तुम्हाला त्याच कन्सेप्टपासून ट्राय करायचं असेल, यू कॅन डू दॅट. ते पण मी लिहिले. सो लेट मी जस्ट शो यू. सो इट्स हिअर. ॲज यू कॅन सी फर्स्ट इज ग्रॅटिट्यूड. बट ग्रॅटिट्यूडमध्ये तुम्हाला ह्या वेळेला ग्रॅटिट्यूड लिहिताना कुठलीही थिंग यू आर ग्रेटफुल फॉर आणि त्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल का आहात ते लिहायचं आहे तुम्हाला. तिथे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात, पण तुम्ही त्याच्याबद्दल ग्रेटफुल का आहात ते रिझन सकट तुम्हाला लिहायचं आहे. आता ग्रेटफुल, आय एम ग्रेटफुल फॉर दिस, आय एम ग्रेटफुल फॉर दॅट, ते तुम्ही आधीपासून लिहिलंच असेल. नाव यू हॅव टू अपडेट इट. तुम्ही कशाबद्दल ग्रेटफुल आहात ते लिहायचे, आणि त्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल का आहात ते लिहायचे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव दिस वन साडी. म्हणजे मी समजा असं लिहायचं झालं तर मी इंग्लिशमध्ये लिहिते, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगून देते की माझ्याकडे एक पिंक कलरची साडी आहे आणि ती मला खूप आवडते. सो आय एम ग्रेटफुल फॉर हॅविंग द पिंक साडी. आय एम ग्रेटफुल फॉर हॅविंग दॅट पिंक साडी बिकॉज whenever I wear that sari, whenever I drape that sari, I feel really beautiful. I look really beautiful. Whenever I see myself in the mirror, I feel beautiful. So that's why I love that sari.
ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे तुम्ही स्पेसिफिक होताय फॉर द रिझन, लाईक ज्या गोष्टीबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात त्याच्याबद्दल पण तुम्ही स्पेसिफिक होताय ना. इट्स ऑन यू. तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता, नाही करायचं आहे तर तुम्ही नका करू. बट इट्स रिअली गुड टू लाईक राईट दॅट. मी जेव्हा लिहिते तेव्हा मला खूप छान वाटतं. सो यू कॅन जस्ट यूज दॅट. देन अगेन इट्स अ डेली रिकॅप एज शी सेड. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जे काही चालू आहे, आता मी याच्या आधी खूप छोटंसं डेली रिकॅप लिहायची, पण ह्याच्यानंतर यू कॅन जस्ट लाईक मोठं करू शकता तुम्ही त्याला. जे पण तुमच्या माइंडमध्ये चालू आहे, जे तुम्हाला कुठल्याही गोष्टीपासून थांबवते किंवा भरपूर टाईमपासून तुमच्या मनामध्ये चालू आहे किंवा काहीही काल झालेलं, त्या थोड्या आधी झालेलं, सकाळी उठल्यावर झालेलं कुठल्याही अशी गोष्ट ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे तुमच्या जो ब्रेनमध्ये जे काही चालू आहे ते तुमच्या पेपरवरती येईल आणि तुमचा माइंड क्लिअर होईल फॉर द डे. लाईक जो पुढे दिवस येणार आहे, कंप्लीट दिवस तुम्हाला स्पेंड करायचा आहे, त्याच्यासाठी तुमचं माइंड क्लिअर होईल. अँड क्लिअर माइंड इज रिअली इम्पॉर्टंट फॉर युअर गोल्स, फॉर ओवरऑल युअर करियर अँड एव्हरी ग्रोथ. सो या, यू कॅन डू दॅट. देन द लास्ट थिंग, the day will be. Now here comes the future you think. त्यात तुम्हाला काय करायचं आहे की एक बेसिक एक गोष्ट करा. हे करण्याच्या आधी एक पेपर घ्या, त्याच्यावरती तुम्हाला एका वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा तुमचं फ्युचर तुम्ही कसं इमॅजिन करताय, त्या फ्युचरमध्ये इन डिटेल्स तुम्ही काय काय इमॅजिन करताय ते तुम्हाला एका पेजवरती लिहायचं आहे. जे असेल, जसं असेल तसं, की आज मी उठली, माझ्या 4 BHK हाऊसमध्ये जे मी स्वतः खरेदी केलं आहे, त्यानंतर उठल्या उठल्या मला माझ्या विंडोमधून माझी मर्सिडीज बाहेर दिसली. सो या, दॅट द ड्रीम्स यू कॅन हॅव, अँड यू कॅन हॅव देम ॲज बिगर ॲज यू कॅन. यू हॅव टू ड्रीम टू लाईक अचीव देम. सो या, तुम्ही ते माझी मर्सिडीज बाहेर उभी आहे, मी उठली, मग मी माझी फेवरेट कॉफी घेतली ज्याच्यापासून माझी स्टार्ट झाली, मग मी एक्सरसाइज केली किंवा मग मी जिममध्ये गेली, मी पिलाटीज केले किंवा मग मी बेसिक एक्सरसाइज केली. मग लाईक दॅट, की तुमचा एक दिवस कसा असेल, फ्युचर यूमध्ये तुम्ही कसे असाल ते तुम्हाला एका पेपरवर बेसिकली लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला आज काय करायचं आहे. जसं जेव्हा मी लिहिते, मी माझं पूर्ण असं डिटेल लिहिते की आज मी उठली आहे, मग माझं असं असं झालं, मी माझी मेडिटेशन केलं, मी एक्सरसाइज केली, देन मी माझी कॉफी बनवली, माझ्या कॉफी फ्रॉदरला यूज करून मी माझी सुंदर कॉफी बनवली आहे. मग आता मी ती कॉफी ड्रिंक करणार आहे. त्या कॉफी पिता पिता मला माझं फेवरेट बुक वाचायचं आहे, सो मी ते बुक वाचायला स्टार्ट करणार आहे. मग ते बुक वाचून झाल्यानंतर मला एक स्पॅनिश किंवा फ्रेंचचा क्लास अटेंड करायचा आहे, सो मी तो घेईन थोडासा याच्यावरती. आणि मग त्याच्यानंतर मला बेसिक माझे जे हाऊस कोर्स आहेत ते कंप्लीट करायचे, मला माझी स्पेस क्लीन करायची. अँड देन दुपारी मला माझा शूट करायचा आहे, सो शूटमध्ये मी हे करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर ह्या वेळेला मला एडिटिंग करायची आहे. 9 किंवा 9, 9:30 वाजता मला प्रॉपर पॅकअप करायचं आहे. त्याच्यानंतर मी कुठलंही काम करणार नाही आहे, मी माझा मोबाईल बाजूला ठेवणार आहे आणि मी झोपायला जाणार आहे. तर ते टफ आहे, आय नो, इवन माझ्याकडून होत नाही, माझं काम खूप लेटपर्यंत चालतं कधी कधी, पण मी अवॉइड करायचं ट्राय करते. म्हणजे रात्री मला खूप माझा माइंड असं जागा होतो आणि मग मला सगळं रात्री सुचायला सुरुवात होते जेव्हा पण मी बेडवर येते. बट ते मला अवॉइड करायचं आहे. मला बेडच्या खाली ठेवायचं आहे माझं काम जे काही असेल ते, ज्यामुळे मी जेव्हा बेडवरती येईन तेव्हा द ओनली थिंग दॅट विल लेफ्ट इज मला झोपायचं आहे तिथे, बस. सो प्लीज तुम्ही काम जरी करत असाल, तुम्ही घरून जरी काम करत असाल किंवा ज्या काही ह्या गोष्टी आहेत ना, त्या प्लीज तुमच्या बेडवर करू नका. कीप दॅट स्पेस डिफरंट. माझं पण असं होतं आहे, खाली माझा टेबल वगैरे नाही आहे, बट त्यामुळे हे होतं. बट मी चेअर घ्यायचं डिसाईड करते, कारण मला हा स्पेस नाही ठेवायचा. म्हणजे ह्या पार्टमध्ये तर मी येतच नाही जवळ, मी तिकडे लांबच थांबते, कारण मला बेडवरती हे नाही करायचं आहे. सो इट्स लाईक दॅट. सो ते तुम्ही तशा पद्धतीने लिहू शकता की आजचा दिवस जो तुम्ही जे तुमचे ड्रीम्स आहेत, जे तुमचे गोल्स आहेत, त्यानुसार तुमचा आजचा दिवस तुम्हाला कसा स्पेंड करायचा आहे, बेसिकली ते तुम्हाला एका पेपरवर लिहायचं. दॅट्स इट. आणि ही होईल तुमची जर्नल. आता हे बेसिक प्रॉम्प्ट्स वगैरे आहेत, भरपूर तुम्हाला प्रॉम्प्ट्स पण मिळतील चांगले चांगले, पण इथून सुरुवात केली तर तुम्हाला एक बेसिक जर्नलिंगचं थोडंसं नॉलेज मिळेल. अँड आय थिंक दॅट विल हेल्प यू इन फ्युचर. जेव्हा पण तुम्हाला प्रॉम्प्ट्समध्ये जर्नल लिहायची असेल, जसं भरपूर गोष्टी येतात, त्यानुसार तुम्हाला लिहायचं असेल तर ते पण तुम्हाला मिळेल. सो ही होती माझी डेली जर्नल. ना
कमिंग टू माय क्राफ्टिंग जर्नल ना, ह्या जर्नलने मला खूप हेल्प केली आहे. तुम्हाला खूप क्लिअरिटी मिळते पूर्ण दिवसासाठी किंवा तुमच्या लाईफसाठी, तुम्हाला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये. सो इट्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड आय थिंक यू शुड स्टार्ट. जर तुम्ही कधी केलं नाही तर हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला खूप हेल्प करतील त्याच्यामध्ये. ना कमिंग टू द क्राफ्टिंग जर्नल ना, मी घेतली आहे कधीपासून आणि मला खूप काही करायचं आहे पण मला कळत नाही आहे. त्याच्यासाठी ना हे क्लिअर करायला फर्स्ट पेज इज लाईक दिस, असं दिसतं आहे ते. आणि मला ते खूप आवडलं आहे, म्हणजे खूपच जास्त. सो मला एक फक्त हा पॉईंट सोडायचा आहे इथून की मी खूप परफेक्ट बघते सगळं. सो आय डोंट वॉन्ट टू डू दॅट विथ दिस, कारण त्याच्यामुळे खूप डिले होतो आहे. त्याच्यामुळे मी पुढचे पेजेस नाही करू शकली आहे कंप्लीट. पण मी खूप सारे आयडियाज शोधले पिंटरेस्टवरून, मी देईन इथे तुम्हाला एक क्लॅरिटी येण्यासाठी, जसं तुम्ही करू शकता त्यानुसार. सो या दॅट आय लाईक. आणि जर तुम्हाला पुढे पण बघायचं असेल ह्याच्यातल्या काही गोष्टी तर फॉलो मी ऑन इंस्टाग्राम, कारण तिथे मी भरपूर सारे अपडेट्स देत असते. सो या सो ते करायचं आहे मला ह्याच्यामध्ये. आणि खूप छान आहे ही जर्नल पण, त्यात खूप स्वस्त मिळाली आहे मला. सो ती तुम्ही घेऊ शकता मिशोवरून, कुठल्याही साईटवरून. आणि यस, हे होतं ते. देन द प्रॉम्प्ट्स अँड एव्हरीथिंग मला जसं मिळेल तसं मी हे करेन. परत ह्याचा अपडेटेड व्हिडिओ पण मी एक बनवेन, ज्याच्यामध्ये मी प्रॉपर आणखी थोड्याशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करू शकेन. सो या दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप ह्या व्हिडिओने तुमची हेल्प केली असेल, आय होप. आणि जर केली असेल तर सबस्क्राईब करा आणि मला इंस्टावर फॉलो करा. तिकडे तुम्हाला अपडेट्स मिळतील, इथे तुम्हाला डिटेल व्हिडिओज मिळतील आणि फॅशन टिप्स वगैरे पण मिळतील. प्लस मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला कुठले व्हिडिओज हवेत, कोणत्या टॉपिक्सवरती वगैरे हवेत, सो दॅट मला हेल्प होईल तुमच्यासाठी ते व्हिडिओज बनवायला. आणि मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही काहीतरी सजेस्ट करता. सो कीप सजेस्टिंग. आय विल मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत तुमच्यावरती काम करत राहा, हॅपी राहा, जर्नल लिहायला स्टार्ट कर. आय लव्ह यू.